मित्रांनो, आपल्याला दिसतात बैलगाड्या क्षेत्रात कमी दिवसात आणि कमी वयाचे बैलगाडा मालक किरणप्पा कालगावकर, ज्यांनी महाराष्ट्रभर नाव केलं आणि एक नवीन मुलांना शिकवलं की बैलगाडा क्षेत्रात बैल कशी ठेवली पाहिजे ती किंवा काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. आपण नमस्कार. नमस्ते. आता काय होते माहिती आहे का, तुमच्यासारखी बैलगाडा मालक आहेत ना, त्यामुळे एक चांगली महाराष्ट्राला आपल्या एक गोष्ट मिळाली की जुनी जी परंपरा आपल्या लोकांनी चालवली ती तुमच्यामुळे आता नवीन पिढी पण या बैलगाड्या क्षेत्रात उतरली आणि हा नाद चांगल्या रीतीनं करायला लागली. बैलगाड्या मी आता 10-12 वर्ष झालं म्हणजे आहे ना त्या आणि पहिल्यापासून मी जायचो म्हणजे गावातल्या आपल्या माणसांसोबत की तेव्हापासून तो मला आवड आहे बैल. आणि त्यात पहिला आपण गावातला जो बैल होता सोन्या घेतलेला, परत मथुर. त्याच्यानंतर ती सवय म्हणजे ती आवड निर्माण झाली आणि त्यात आपल्याला म्हणते की ना स्टार महत्वाचं मला ती झाली, साथ भेटली. आणि तेव्हापासून भारतनं तर काय माझं नाव म्हणजे महाराष्ट्र भारतभर नेलं आणि त्याच्यानंतर आता रायना नेत. आप्पा ज्यावेळेस ह्या क्षेत्रात नव्हता बैलगाडी शर्यतीत आणि नंतर बैलगाडी शर्यतीत या नंदीच्या सहवासात आला, काय काय वेगळं पण वाटलं? कारण काय होतं, एखादं आपण बाकीचे क्षेत्र आणि हे बैलगाडी क्षेत्र, बाकीच्या क्षेत्रात म्हणजे काय इज्जत आहे पण बैलगाडी क्षेत्रासारखी इज्जत नाही आणि आपल्याला म्हणजे जायला त्या गावात ओळखते ती. आणि महत्वाचं काय आहे, महादेवाची सेवा करतोय आपण आणि ते बैला जे होतं ते आपलं बऱ्यापैकी आता आपण ते विषय हे झालेला आहे, त्यातनं आपण बाहेर पडलेलो आहे आणि बैलांच्यामुळे आपलं दिवस चांगला आले. आणि काय होतं माहिती आहे का, एक स्टार आहे तुमच्या दावणीला की ज्यावेळेस एखादा खालच्या स्टेपला जात असतो किंवा त्याच्या वयानुसार कमी येत असतो त्यावेळेस दुसरा स्टार घडतोय. स्टार म्हणजे भारतानं आजारपणात बऱ्यापैकी म्हणजे कमी झाला आणि आम्ही मैदानात नसायचो. पण जे रायनानं पुन्हा ते आम्हाला दिवस दाखवलं आणि जे भारतच्या मैदानात म्हणजे भारतनं जे मैदानात कधी म्हणजे आम्हाला ते करता आलं नाही. आता काशेगावचं मैदान, माळशिरस ह्या मैदानात बैलानं फायनलला राहिला, माळशिरसला 1 नंबर केला. आता काशेगावला हिंदी केसरी झाला, 3 वेळा बैल हिंदी केसरी झाला. आता नागटानला झाला, सगळीकडे झाला, बऱ्यापैकी बैल हिंदी केसरी झाला आता 3 वेळा झाला. आणि म्हणजे त्याच्या जाग्यावर आम्हाला कमी बसून दिलं नाही. आणि मेन गोष्ट तुमच्या बाबतीत घडती, चांगल्या लोकांचा सहवास जास्त आहे तुमच्या ह्याला. कारण संजू ड्रायव्हरांसारखी माणसं झाली, भैयांसारखी झाली, ह्या भैयांसारखी चांगली माणसं ह्यात तुम्ही अशी जोडली ती की जीवाला जीव देणारे. आज ड्रायव्हरांचं बघितलं तर एवढी मेहनत घेते ती आणि बैलांचा सांभाळ करते ती किंवा काय. कारण काय आहे आप्पा, नियोजन तर महत्वाचं आहे, ती तर आहे, पण मेन महत्वाचा सांभाळ बी आहे. ह्यांचा सांभाळ पण तसा आहे. कष्ट आहे, सगळीच कष्ट करते ती. आणि म्हणजे इथली जी मेहनत आहे की नाही, आम्ही आहे संजू भाऊ आहे, तेच भैया आहे, भैयाचं तर कष्ट म्हणजे काय आहे, आत्ताच्या त्याच्या म्हणजे सगळ्यात जास्त आता त्याचं आम्हाला साथ आहे त्याची की म्हणजे तोच बऱ्यापैकी सगळं आता बैलांचं म्हणजे जो व्यायाम आपण म्हणतो का नाही त्याला म्हणजे सगळं असतो. ड्रायव्हर आता काय होतं, ज्यावेळेस मुलाखती होते त्या किंवा मैदान असते ते त्यावेळेस बरीच लोक दिसते ती, पण मेन आहे का नाही सांभाळ करणार असतो आणि तुम्ही कायम बॅकफुटला राहता असं का? कारण काय होतं, सांभाळ करण्याचं ही कळायला पाहिजे प्रेक्षकांना की बैल पळतोय कुणामुळं किंवा काय काय गोष्टी होते ते काय सांगचला. काय बैल पळतोय, काय सगळ्यांचं सहकार्य असलं तर बैल पळत असतो. काय काही एकट्याच्या सहकार्यानं बैल पळत नाही. बरोबर. काय आपण 24 तास ह्या नंदीपाशी आहे, त्यामुळे मी बाकीच्या म्हणजे प्रेक्षकाला किंवा गाडी शौकीनाला चान्स देत असतो. काय की तुम्ही बी उजेडात या, कशामुळं तुम्ही उजेडात येताय, ह्या नंदीमुळे येत आहे, आमच्यामुळं येऊ शकत नाही. फक्त ह्या नंदीमुळं तुमचं बी नाव होतंय. काय सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे 14 देशाला हे कळतंय बाबा कुणाच्या दावणीची किती बैल पळते ती किंवा काय. आणि मेन प्रेक्षकांना किंवा जे प्रेम आहेत ना, भारत प्रेम असतील राहिना किंवा आपणच्यावर प्रेम करणारे लोक, त्यांनाही सांगा की बैल पळताना दिसतो, नंबरात दिसतो, सकाळी किती वाजता उठताय आणि काय काय संध्याकाळपर्यंत कष्ट करताय. हाय काय प्रत्येकाची धाकटी वेगवेगळी राहते. काय कष्ट ही केल्याशिवाय बी स्टार भेटत नाही किंवा दावणीला स्टार राहत नाही. बरोबर. काय कष्ट ही केलंच पाहिजे. काय
बैल कोण उशिरा करीत असेल, कोण लवकर कष्ट करीत असेल, तो विषय बाजूला आहे काय. पण सरासरी आम्हाला 5ला तरी उठावं लागतंय. तेव्हा ते हे 8-9 बैलाच्या वैरणी म्हणा, आप्पा आहे, भैया आहे, मी आहे, किंवा भैया आहे काय, आधीमध्ये बाप्पा येतं, फौजी येतं काय, सगळ्याच सहकार्य आहे. म्हणून आज आपल्या ह्या आमच्या ह्या दावणीला स्टार आहेत ते, किंवा घडते ते. आज घडवलं तर घडणार, घडविनं तर घडत नाही काय. आणि आप्पांचंही मन मोठं आहे. आज एवढी सोन्यासारखी बैल, आज खरं सांगायला गेलं ना तर एवढे स्टार बैल, टॉपची बैल तुमच्या दावणीला त्यांनी ठेवली. ती विश्वास भरपूर आहे तुमच्या. नाही, विश्वास प्रत्येकावर विश्वास आहे आप्पांचा. या 2-4 माणसावर तरी पूर्णपणे विश्वास आहे काय. आणि विश्वास असल्यामुळे ती काय कुठं आज आहे ती नाही ती काय, त्यासनी माहिती आहे बाबांनो. ही 2-3 माणसं जरी जागेवर असली तरी काय आपल्याला अडचण कुठल्या गोष्टीची येत नाही काय. त्यामुळं विश्वास आप्पांचा आमच्या भरपूर आहे काय. रायनाकडे येऊ मित्रांनो. आप्पा रायनाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं होतं. मी कायम तुमच्या मुलाखत घेत असतो, मैदानामध्ये जरा पळताना बघत असतो. ज्या वेळेस अटीतटीची लढत होईल आणि ज्या वेळेस मोठी मैदान असतील आणि खरंच तुमच्या इज्जतीचा प्रश्न असेल तुमच्या ग्रुपच्या, त्यावेळेस 100% त्यानं यश मिळवून दाखवलं. मी सांगितलं तुम्हाला की ह्या बैलाचं लग एवढं खतरनाक आहे की हो बैल मोठ्या मैदानात फायनल राहतो. आतापर्यंत जेवढे मोठे मैदान त्या सगळ्या मैदानात फायनल राहिलेलं जाईल. आणि त्याचा इतिहासच आहे. आणि आम्हाला आज कसं आहे, गावाला, शाळगावला, खालगावला अभिमान आहे. महत्वाचं काय, गावाच्या नावा बैल पळतो तेव्हा गावातल्या, म्हणजे आज शाळगावला आम्हाला कुठेही गेलं का नाही तरी बाबा भारतचं नाव घेतलं तरी बाबा म्हणते ते शाळगावचं. म्हणजे काय आहे, गावाचा पण साथ आहे मला. आम्हाला सिद्धनाथाचा आशीर्वाद आहे, मला तुकाई देवीचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्या जीवा म्हणजे आज त्या आशीर्वादानं बैल पळते ती. आणि त्याच्या पाठी ह्या बैलाचं एवढं नशीब चांगलं आहे की हिंद केसरीच्या मैदानात फायनल राहणं म्हणजे सोपं नाही. आणि आज तो 4था आहे. अजून काही तो साहित्य झालेला नाही किंवा जोड्याला नाही, पण नशीब एवढं चांगलं आहे की त्याचं की मोठ्या हिंद केसरी आज सगळ्या मैदानात हिंद केसरी झाला. आणि मला त्याचं एक म्हणजे तुम्हाला सांगतो की आमचं फक्त राहिलं आता फक्त पेडगावला. आम्ही पेडगावला नाही कधी राहिलो फायनलला, की भारत पण नाही राहिला एकदा, पण फायनलला पाऊस पडला, भारत सुंदर पळालेली. आणि त्याच्यावर नाही म्हणजे आता राहिना गेल्यावर सेमीला थोडक्यात मार खाल्ला. मग आमचं एक स्वप्न आहे त्या पेडगावमध्ये आम्ही हिंद केसरी झालो, म्हणजे आमच्या जावणीत सगळीकडे बाहेर जेवढे हिंद केसरीचे मैदान येते ना तिथं आमचे सगळे बैल म्हणजे हिंद केसरी झाले असं तेवढं आम्हाला. आणि आपल्या जनतेतलं मध्ये ते का हिंद केसरीचं मैदान आहे, आम्हाला का असं बैलापासून एवढीच अपेक्षा आहे की पेडगावला हिंद केसरी व्हावं. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा मुलाखत दिल्यात ना, काहीतरी घडले, देवाचा आशीर्वाद असेल किंवा तुमचं एक नशीब म्हणायला लागेल चांगलं की चांगल्या गोष्टी घडत गेल्यात. आज तुमचं वय एवढं कमी आहे, पण आज जगभरात तुमची मुलाखत बघते ती किंवा लोक तुम्हाला मानतात, जुनी लोक पण तुम्हाला मानते ती वयस्कर. माझं संबंध बऱ्यापैकी आहे सगळ्यांसंग. आणि आपण म्हणजे कसं आहे, इज्जत करतो सगळ्यांची. आपण वयानं बारका असलं तरी आपल्यापेक्षा लय गाड्यावर बैलगाडी मालकावून गेली या जगात म्हणजे आत्तापर्यंत. आणि भरपूर बैल पळाली, पण माणसाने कधी कधी अहंकार पण केला नाही. त्यांचाच आपल्याला हे आहे, बैल पळायला पाहिजे, बैल बरोबर करतोय कार्यक्रम काय करायचा आहे. बरोबर मित्रांनो, ही गोष्ट आपणची मला एकदम मनापासून आवडली की बैलगाडी क्षेत्रात एकमेकाला इज्जत दिली पाहिजे. तुम्ही जर इज्जत देत चाला तर तुम्हाला पुढनं डबल इज्जत भेटणार आहे. आप्पा, ह्यामुळे तुमचं नाव कानाकोपऱ्यात जगाच्या पोचलं असेल 100%. आणि मला बापूंची, फौजींची, आबांची बऱ्यापैकी गावातल्या म्हणजे लय साथ आहे. फौजींची, बापूंच्या, आबांची म्हणजे माझ्या संग कंटिन्यू आहे. आता बापूंचं एकच म्हणणं आहे, काय पण करून बैल हिंद केसरी झाला पाहिजे पेडगावला. आता 4-8 दिवस झालं नुसतं माझ्या तेवढं मागे लागले, त्या पायरा चांगला करा, पायरा चांगला करा. पायरा आतापर्यंत मला कोणी विचारत नाही पायरा कुठला आहे, पण त्यांना माहित आहे की मी पायरा काय करणार ती. फक्त एकच की बैला विश्वास लय जणांचा आहे की बैल काहीतरी करणार. आणि महत्वाचं काय आहे, बाह्या म्हणजे माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळे काय आहे, आणि जेव्हा आपला कोणतरी हे असते ती की नाही माणसं, तेव्हा बरं वाटतं. म्हणजे मैदानाचं काय विषय टेन्शन घेत नाही, कारण हे असल्यामुळं काय एवढं येत नाही. आता पहिल्यापासून भारत सोडलाय, भैयानं सोडलाय, रमेशनं सोडलाय, म्हणजेच पहिल्यापासून. पण आता हे म्हणजे भैया पहिला सुट्टी मेकर आहे. बरोबर. पण आता बाकीचे पोरं सोडते ते पण कधी म्हणत नाही. त्याला मी लय वेळा म्हणलं सोड, पण नाही असू द्या म्हणतो. उलट तो मागं सोडते ना. आतापर्यंत भारत लहानपणापासून रमेशनं दोघांनी सोडलाय, पण आता रायना देतेच पोरांना सोडायला. आता म्हटले पेडगावला सोड, काय करतोय काय माहित.
भैया रायनाचं काय वेगळं वैशिष्ट्य जाणवलं हो तुम्हाला? रायनाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे रायना फास्ट आहे आणि ते बैल जिटबाज आहे. हा. बैल गाडी पास होऊन देत नाही शेजारची. मध्ये आता एक कोरेगावला चांगली झाली, हा. रायनानं जीव तुडून पाहिला आमचं. रायना जसं जिद्दी आहे. आणि तुमचं जी कष्ट आहे का नाही मैदानात गेल्यावर असेल किंवा काय असेल ती पण प्रामाणिक आहे. प्रामाणिक म्हणजे आपणसाठी आम्ही आपणचा शब्द पडून देत नाही. कुठला पण असू दे, काय पण एखादं काम सांगितलं पहिल्यापासून आम्ही आहे. बैल जेव्हापासून शाळगावात आली तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहे. आपण ह्या बैलगाड्या क्षेत्रात उतरला आणि काय ह्या बैलगाड्या क्षेत्राने शिकवलं असं? नाही, शिकवलं महत्वाचं आहे आपल्याला. आज शाळगावची म्हणजे आपल्याला माणसं जीवाभावाची भेटली आणि मला म्हणजे शाळगावची आहे म्हणून सगळी ओळखते ती आणि मला अभिमान आहे गावाचा की मला साथ दिली आहे. आणि की काय आहे, साथ पाहिजे महत्वाची. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीला इथं साथ आहे की आपल्याला म्हणजे माणसानी आता मध्ये आमचा आबा इथे आबाने मला म्हणजे वैरणी बघा सगळ्या गोष्टीला म्हणजे लय सहकार्य केलेला आहे. फौजीनी बापूनी म्हणजे माणसांचा एक सहकार्य असल्यावर जावा आपल्याला साथ असलं का नाही 100% तुम्हाला यश येणार कुठं पण जावा. मागं मी आहे म्हटलं तरी फरक पडतो. हा, आपल्याला ही माणसं आपल्यासाठी आहेत. आज आपल्या वडिलाच्या वयाची माणसं आहेत, आपल्याला आज साथ देते म्हणजे आपल्याला आधार वाटतो. बरोबर. आणि बैलानं कुठं आपला बैल कधी कमी पडाला ही मला. आणि मी आजपर्यंत म्हणजे आता आबा मामा माहिती की सेमीला जरी काय झालं आणि फायनलला जरी गाडीने काय केलं तर 5व्या सेकंदात म्हणजे फोन करतात लगेच की गाडीनं तोंड धावले, लागली, मार खाल्ला या. म्हणजे एवढी हुशार आहे ती. आणि किती सेकंदात आता हे बापू कोणाच्या गाड्या किती पळाले ते का नाही हे आपल्याला सेमीला सांगते ती फोन करून की ही गाडी जास्त पळाली आहे. नुसतं बैल सात काय बघून नुसतं माग याचं आणि नाश्ता करायचा जेवायचा असं काय आहे का? आपल्यापासून काही त्यांना अपेक्षा नाही. बरोबर. आपला चहा पण पित नाही ती, पण प्रेम पाहिजे. आताच्या तशी माणसं भेटत नाही ती. आपण जर काय चुकलं तर आपण सांगते हे तुमचं चुकलं या, हा, हे तर असं असं करायला पाहिजे. आपली माणसं चांगली आहे ते सांगते सगळं बरोबर बोलणार. बरोबर. आणि आपण खरंच तोंडावर बोललं पाहिजे किंवा स्पष्ट बोललं पाहिजे, कारण स्पष्ट बोलल्याशिवाय पण काय घडत नाही. स्पष्ट बोलल्याशिवाय आहे का या जगात? आता कसं आहे, मागणं बोलून कुणाचं चांगलं होत नाही. मागणं बोलणाऱ्याचं काय आहे, एक ना एक त्याला त्रास होतो. तोंडा बोलणाऱ्याचं म्हणतो का आपण 2 मीटर लागेल पण ते आपल्यासाठी चांगलं असते. आणि बैलगाड्यात कसं आहे, प्रत्येक बैलगाडी मालक सुट्टी मेकर ड्रायव्हरांची इज्जत करायला पाहिजे. आज प्रत्येक आपण त्यांचं म्हणजे संबंध या बैलांच्यामुळे झाली ती. आपण काय वाद करायला आलोय का? पण ती वाद करण्याचं क्षेत्र नाही. दोस्ती करायचं आहे, आपुलकी आहे. आज आपला हक्काचा कोणी ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, बैल मालक असू द्या, ॲडजस्ट केलं पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. आणि आता आपलं म्हणजे संघटना आपल्या पाठीच्या आज ठाम उभी आहे, त्याच्यामुळे आपल्याला दिवस चांगला आली त्या. आणि आपण त्याचं बाबांनो आज बघा तुम्ही बाहेर नवीन माणसाने बैल आपल्याला किती ऐकली, काय केलं, आपल्या जेव्हा किती मोठे झाले आज आपल्या शेतकरी. आज आपल्या बैलांचा व्यवहार झाला का किती वर्षात, 2-3 वर्षात. त्याच्यामुळं आपल्याला संघटना पण पाहिजे आणि आपल्या सगळी म्हणजे त्या वाद करायचा नाही की एकामेकासाठी सहकार्य केलं तर 100% आपल्याला आता अजून हे पुढे जाणार आहे. यात्रेची मैदान असतेली किंवा बरेच मैदान होते ती बक्षिसाची असतेली, पण ज्यावेळेस मानाची मैदान येते ती किंवा काय येते ती त्यावेळेस तुम्ही असल्या जी बुजुर्ग लोक आहेत ती वयस्कर लोक त्यांचा सल्ला घेता. तुम्ही सांगितलं आधीच काय काय सल्ले घेता की बाबा ही सल्ले घेतलं पाहिजे ती की आपलंच खरं केलं नाही पाहिजे? खरं नाही, पहिला मुद्दा म्हणजे आम्ही हो बैल आम्ही नामांकित मैदानातच पळावतो. तुम्ही बघा आतापर्यंत हे बैल आम्ही कुठं पळवला आहे? आम्ही हे बैल एक तर 10 दिवसाच्या पुढेच पळवतो. हे बैल आम्ही 2-2, 3-3 दिवसा पळवत नाही. हे बैलाचं काय आहे, आम्हाला म्हणजे आता त्याच्यावर आम्हाला अजून पूर्ण लय स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे बैल 10 दिवसच्या पुढेच पळवतो. आणि बापूंचं यांचं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून सांगणं गॅप पाहिजे जनावराला, जेणेकरून आपल्याला त्रास होतो तसा त्याला पण त्रास होतो. आणि आम्ही भारत आज लय म्हणजे बरंच प्रवास केला त्याचा की आज आपण इथनं जायचं 200-200 किलोमीटर आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्रास आम्हाला जाणवून आला. त्याच्यामुळे आम्ही ह्या बैलाचं लय म्हणजे हे बैल कसं आहे, बसूच पिकअपमध्ये याच्यात बसतो पण 8 दिवसाच्या 10 दिवसाचा पुढंच पळवतोय. आता बापू आप्पा तुमचं सारखं नाव घेते ते काय काय गोष्टी सांगता, कारण आता त्यांनी सांगितले की ज्या गोष्टी चुकले त्या 100% तुम्ही सांगितले ते. आता काय आहे तुम्हाला सांगू की आम्ही शाळागाव कालगावच्या वतीने सांगतो हा की मूळ ह्या शाळागावाची माती आप्पाला लाभलेली काय ही माती जी आहे ती आप्पाला फक्त लाभली. आमच्याकडे बैल आहे 5 वर्षाचा नाद आहे आमचा काय, पण आप्पाच्या नशिबात ती गोष्ट आहे.
आप्पाचं वागणं चांगलं आहे. हम्म. काय आप्पा शाळगावाला धरून राहणार. हम्म. काय मी एक राजकीय माणूस आहे, बैलगाडी क्षेत्राला 65 वर्षाचा माणूस आहे. बरोबर. काय? त्यामुळे अनुभव आहे. ज्यावेळेला आम्ही आप्पाला बोलतो त्यावेळेला आप्पा खाली बघून म्हणतो की बाबा बरोबर आहे. काय आम्ही बघतो मोबाईल की बाबा भाईयानं असं केलं तसं केलं, आप्पा मान्य करते. आणि आप्पांचं गाव फार मोठं प्रेम आहे. पोरे असो, मी असो, सगळी दत्ताबा असो, रोजी असो, शहाजी मुळीक असो, आबा शिंदे असो, ही सगळं आप्पांच्या ग्रुप आहे. काय म्हणजे आप्पा हा माणूस असा आहे की साकार खाल्ल्यासारखा माणूस आहे. बरोबर. काय त्याच्यामुळं त्यांच्याकडे माणसं आहे ती. आणि त्या गावाच्या मातीमुळं आप्पाला बैल बॉबची मिळाली. या माझी एकच इच्छा आहे शाळगावची वतीनं की 100% उद्या आम्ही हिंद केसरी रायना करणार. काय ही काय रेस आहे. काय म्हणून आप्पाच्या मागं आम्ही सारखं आप्पा बरं चांगला केलाय आम्हाला फक्त आप्पा सांगा आमचा केलाय भैयाला सांगणार. आप्पा म्हणणार की आम्ही म्हणणार आता होते, कारण आम्ही जुना अनुभवी माणसं आहे. बरोबर. काय आता आप्पाला फार मोठा अनुभव आहे. आता आमच्यासारखे माणसं आप्पाला मानण्याचं कारण आप्पाचं वागणं बी चांगलं आहे. बरोबर आहे. असं कोणी येईल का? काय ही बैल सांभाळायची पद्धत आहे. संजय ड्रायव्हर आहे, जातीनं बैल सांभाळा. काय आप्पा काय लागेल ती देणार त्याला, बैलाशी देणार. असा हा आप्पा माणूस आहे. काय आणि कुठल्या माणसाला रुतणार नाही किंवा वाईट बोलणार नाही. त्या गावासाठी त्यांची पद्धत आहे. आम्ही म्हणलं आप्पा यात्रेची वर्गण फाडायची, किती फाडू शाळगावासाठी, कुठला बी कार्यक्रम असो आप्पा सक्रिय असणार. बरोबर. आणि एवढ्या पोरापासून आमच्या सभापती आहे, तालुका सदस्य आहे, ती आप्पाच म्हणणार. या आप्पाबरोबर सगळी आमची टीम. बरोबर. आम्ही राजकीय माणसं आहे, पण आप्पाजवळ ही टीम आहेच. याला कारण फक्त आप्पाचं गुण चांगलं आहे. मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं, माणसाचा जर स्वभाव चांगला असेल, दुसऱ्याला इज्जत देण्याची जी भावना असेल, तर 100% कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जावा. आज आप्पांचं नाव झालं, 100% नाव होत असतं कुठल्याही व्यक्तीचं. आप्पा जसं त्यांनी सांगितलं की मेन काय करायचं, आपल्याला कुठल्या बी क्षेत्रात जावं, तुम्ही जर माणसं जोडली तर सगळं आहे. पैसा तर सगळ्यांच्याकडे येतो जातो, सगळंच होतं. 100% आज बैलाचं मालक उत्तम शेठ असतील. आज गवळी कुटुंबाचं आम्ही म्हणजे काय आहे, आमच्या उपकार आहे माझ्यावर की एक दुसती भारत आज मालक केलं, मला रायनाला मालक केलं. आज बरेच जण आपल्या भागात म्हणजे मुंबईवरची बैल सांभाळायची. तुम्ही बघा की आपल्यागत म्हणजे असं मालक कुणाला एवढं नाही. आज पायरा केला तरी विचारणार नाहीत कुणा सांगा पायरा आहे काय आहे, आणि बक्षीस असं बाकीचं म्हणजे तुम्ही करा. तर आमचं नावच पुकारलेलं नाही, आमचं असं झालेलं नाही. म्हणजे महत्वाचा विश्वास लागतो सगळ्या गोष्टी. आणि उत्तम शेठचं माझ्यावर एक म्हणजे उत्तम शेठ माझा मोठा भाऊच आहे ती, पण माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांचा की आज मला वाटतं 4-5-3 दिवस झाला असतील फोन पण नाही की बाबानं काय कुठला पायरा केला. आता हिंद केसरीचं आज एवढं मोठं मैदान आहे, नाहीतर माणसं किती मालक असेल एखादा की तो 10 वेळा फोन करणार. बरोबर. की बैल दाखवा. आज भारत म्हणजे त्याच्या काळात त्या बैलाला एवढी होतं की आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितले, तुम्ही मुलाखत पण घेतले ते, पण त्या माणसानं आम्हाला भैयाला आम्हाला माहीत आहे की जस्ट म्हणजे अशा बैलाही शप्प सांगतो की कधी फोन नाही गेलेला आजपर्यंत की बैल दाखवा की बैल कुणासंग पायरा आहे, तुम्ही वाईट ती कसं असेल, असला कधी विषय घेतलेला नाही. 1 वर्षात एकदा किती जण कोणावर पळला आणि किती वेळा पळला काहीच नाही. 1 वर्षात एकदा पण विचारत नाही. म्हणजे असं तुम्हाला फोन करतील, अरे असं वासरू चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये एक देऊ किरणप्पाच पायरा करावा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणी पायरा करावा, किरणप्पानच करावा. आप्पा ह्याचं कसं नियोजन आहे आता? ह्याचं नियोजन आपला घरचाच बैल आहे आणि आपल्या जीवातली माणसं आहे ती. गाडी पळाली, 2-3 मैदान 1 नंबर केलाय आणि हाय त्या बैलावर आमचं प्रेम आहे. करतील तो बैल आमच्या मायासाठी पळेल, 100% पळेल आणि करेल काहीतरी. मित्रांनो, समजून जावा, कारण समजण्यावाले को इशारा काप आहे. प्रेक्षकांना कळायला पाहिजे आपण काय सांगितलं की गाडीने 1 नंबर केलेला आहे, त्यामुळे ओळखून जावा कुठला पायरा आहे. आणि पहिल्याचा विषय काय आहे, टॉप म्हणण्यापेक्षा माणूस बैलाचा मालक आज एवढा मोठ्या बैलाचा म्हणजे पैराचा सांगतो की
आपल्या भागातला टॉपचा बैल घेऊन माणूसाचं मन चांगलं आहे. एका शब्दावर पायरा करतो, आपला विश्वास आहे माझ्यावर आज. जसा आपला रायनाव जेव्हा आहे तसं त्या बैलावर पण जेव्हा त्या मालकावर पण आपलं प्रेम आहे. बरोबर. एका शब्दावर आपल्याला बाबा आप्पा केलाय ना, हाणायचे ना, पळवूया आपण, तुम्हाला जे वाटतंय ते करा नियोजन, चला. मग का म्हणजे अशी माणसं आहेत बघा, पायरा झाला त्यापासून अजून एकदा पण फोन करणार नाही की नाही त्या माणसाला. जवळजवळ आप्पांचा पराकच झालाय की घरची गाडी मला अडचण नाही, तो बैल आप्पाचाच आहे, तो बैल आप्पांचा, अशा पद्धतीने पराक झालेला आहे. मित्रांनो, पाठीमागे दिसतोय भारतकडे आप्पा याव्या, कारण भारतवर प्रेम भरपूर आहे सगळ्यांचं आणि असू दे, बांधा. त्याला बघण्याची भरपूर जणांची इच्छा असते की गोट्यावर गेलो की भारत दिसावा. भारत म्हणजे एक आपला काळाचा ठोका आहे, त्याला नाही पळवायचं, म्हणजे पळावलं तरी चालतंय आपल्याला. की आता म्हणजे तो एकदम फ्रेश आहे, पण आराम दिला आहे एक अजून 2 महिन्यामध्ये आपलं व्यायामात मध्येच आहे. आणि त्याच्यामुळे सगळं आहे आज, हे सगळं दिसतं, हे त्याचंच आहे. फक्त माझं नाव ही सगळं त्याच्यामुळेच आहे मी आज. आणि तो एक म्हणजे त्याला काय झालं म्हणजे मला म्हणजे माझ्या मनाला लागतं, त्यानं लय केले. म्हणजे जेव्हा मी काय नव्हतो का नाही तेव्हा माझ्या केसात ते म्हणजे असं कधी वाईट दिवस आला, त्या दिवशी त्यानं म्हणजे रागाने 1 नंबर केली ती. आणि आता ही म्हणते ती म्हणजे आता सांगतो तुम्हाला, संभाजीनगरवाली म्हणते ती आमच्या गाड्यांना भेली, आमच्या बैलांना भेली. माझं एकच सांगणं आहे, भारत सुंदर असते का नाही, अजून 1 वर्षानं तुमची आमची गाडी भेटवायला पाहिजे होती. तुम्हाला पण आम्ही धावलं असतं की काय आहे आम्ही इकडचे भागातले, आमच्या भागातला खेळ कसा आहे, काळ असतो आणि कोण कोणाला भेट नाही, बैल पळायला पाहिजे किंवा म्हणते ती का नाही, भारतनं त्याला म्हणजे त्यांना सांगितलं असतं किती अंतर्गत टाकायचं असते आणि काय करायचं असते ते. मित्रांनो, त्याचा इतिहास जर काढला तर बैलगाडी क्षेत्राच्या इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस त्यातल्या इतिहासात ते त्यांनी आता आपण म्हणजे आपण म्हणतो टाकाटाकीत निकाल घेतले ती फायनलला, यानं अजून म्हणजे 3 फेर निकाल असं फुटाभरात कधी घेतलं नव्हतं. त्यामुळं काय आहे, त्याची बराबरी नाही कोण करू शकत. तो त्यासारखा बैल मला परत होणार पण नाही. फक्त आता आशीर्वाद आपल्याला रायनाचा भेटलाय त्याला, की त्यानं खिंड लढावली आहे आणि त्याचा आशीर्वाद कायम असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे ओखोन पण चांगला बोलतो. आप्पा, ड्रायव्हरांचं एवढं प्रेम आहे, मी आल्यावर बघितलं की सगळ्या गोष्टी जितली तिथं. आज दिवसानं 2-2 वेळा त्याला धुतात ड्रायव्हर. लय कष्ट सांगितलं ना तुम्हाला, त्याच्यावर प्रेम आहे सगळ्यांचंच. आता ह्या म्हणजे बाह्यानं पण त्याला सांभाळा, ह्याने पण सांभाळलंय, पण तो तुम्ही बघा, तो बाह्याकडेच बघणारच, त्यालाच माराय बघतो. पण त्याला बाह्यानं त्याच्या बाह्या तिकडेच बाह्याकडेच होता, रमेशकडे होता. म्हणजे रमेशने बाह्यानं समजावून त्याच्यावर लय प्रेम केलेलं आहे. आज अजून पण म्हणजे पहिल्यापासून रमेशनं सोडला, लहानपणापासून बाह्यानं दोघांनी. भारत सुट्टीला भारत एवढं तळ नाही कोणाला. आणि गाडी तेव्हा आम्हाला माहित होतं तळतनं गाडी बैल एकडा छकड्यानं काढायचा, त्याच्यामुळं हारही माहीतच नव्हती. पण जेव्हा आजारी पडला तेव्हापासून जरा आम्ही पण ही झालो, पण रायनानं लगेच साथ दिली आणि नशिबात लागते ते लगेच बैल लागायला. लोक काय होतं, लोक काय आता बैलगाडी क्षेत्रात असं बी होते, बऱ्याच जणांनी मला सांगितले, जी केलेला उपकार आहेत ना ते लोक विसरतात. नाही, उपकाराचं काय आहे, उपकार करण्यापेक्षा आणि आता आपण म्हणतो कसं कमिट करणारी बोलणारी लई, आपण बैलगाडी मालकांशी आपलं प्रेम आहे आणि बाकी सगळ्या बैलांचं प्रेम आहे. आता आपल्या भागातल्या आपण त्यांच्यासोबत पळालेला असतो म्हणजे एक सदस्य आहे आपल्या, तो पण ते पण आपल्या एखाद्यापासून चूक होत असेल समजून घ्यायचं आहे. आणि माझ्यापासून जरी बाबांनो काय चुकलं असलं तर मी पण कसं आहे, वयानं बारका म्हणजे तुमच्यापेक्षा काय बैलगाडी मालकापेक्षा माझ्यापेक्षा लई मोठीचं नाही, बरोबर. चुकलं असलं तर आपण पण त्यांना एखाद्या गोष्ट आपण माघारी घ्यायला काय अडचण नाही ना. कारण काय आज बापूंसारखे किती म्हणजे आता माहिती आपल्या काय म्हणतात बैलगाडी मालक आहेत, आपल्यापेक्षा मोठी होऊन गेली ती. त्याच्यामुळं आपण शिकायचं आहे अजून काय करायचं आहे काय नाही. मित्रांनो, त्याचा जरी इतिहास सांगायला लागली तर दिवस पुरणार नाही, कारण भारत आहे. आपण आता नवीन पण करायचं चालले तयार, बघा दाखवा की. तेव्हा आता नवीन आहे हे नवीन वस्त्र, हेलिकॉप्टर म्हणून. हेलिकॉप्टर सेम भारतच आहे दुसरा.
ही कोणाची पसंती? ही मीच बघितलेला आणि आवडला. हा. देवा ड्रायव्हर आपला मित्र आहे ती हा. माळशिरसचं. मग त्यांच्यापासून घेतला. होय. हम्म. आप्पा घेताना काय बघतो वेगळं पण? नाही ह्याच्यात काय बघितलं नाही, ह्याचा चेहरा फक्त दिसला बैलागत म्हणून घेतलेला आहे. हा. ही समजा त्याच्या चेहऱ्यात आहे. आणि आता अजून बारकाच आहे, 1.5 वर्षाचा असेल, म्हणजे 13-14 महिन्याचा आहे. पण काम आहे, करतो आपलं नाव 100%. पुढल्या वर्षी मोठ्या मैदानात दिसणार का? लवकर दिसेल आताच. हा. आणि बापूंना माहित आहे काय आहे, 100% आपल्याला भारतच वाट दिसेल. दुसरा भारतच आहे. हा. मित्रांनो, खरंच आपल्या चॅनल तर्फे शुभेच्छा करू की जसं आपणची इच्छा आहे त्यानं भारताची कामगिरी करावी तो करल. आता इकडे पण एक बसलाय. हे वाटतं आपला जलवा. तो पण कोण चांगला पळतो. आपला सावकार का दिसतो म्हणून असू दे म्हणलं जरा. त्या कारण सावकारनं आपल्याला हिंद केसरी केलं पहिल्यांदा. त्याला फेर वगैरे झालं? हा, चांगला पळतोय आपला मापात. आणि जलवा जलवा आता काय माहितच आहे. जलवा आता आपला जायला तिथं. जलवा आता आपला चांगलं नाव म्हणजे आता घरची गाडी पळते आपली हिंद केसरी चांगला. म्हणजे आता त्या दिवशी पण याला नाशिकला राहिला घरची गाडी. मुंबईत एक 40 एक बिंजोड केली असते ना. आप्पा त्याचं जसं नाव आहे ना जलवा, तसं जलवा करून दाखवतो. हाय आता जलवा लवकरच दिसेल आणखीन जास्त. त्याचं पण नियोजन आहे. खेडेगावला आहे की तू पळा आहे का? हा, करेल काहीतरी 100% तो आहे. चांगला पायरा आहे. आप्पा आता शेवटचाच एक प्रश्न विचारतो. आता काय होतंय, पेडगावचं मैदान आता दोन्ही दिवस हिंद केसरीचा मान आहे, आदतला असेल ओपनला असेल. 2 दिवस पाळणार का? नाही, एकच. त्याच्याला आपल्याला एकदा हिंद केसरी झालं बाद झालं. त्याला काय अपेक्षा काय दुसऱ्या दिवशीची नको, पहिल्या दिवशीची हिंद केसरी झालो. लय मोठा शेवट तेवढंच राहिले आपल्याला. हे पण आता आपल्याला सिद्धनाथाच्या आशीर्वादाने भेटावं. काय नाही आपल्याला पाहिजे मग संपलं म्हणजे आपल्याला झालोय. पण काय झालंय, पेडगाव फक्त झालं नाही. हा, आता फक्त एवढीच अपेक्षा आहे आमची की पेडगावला आम्ही 100% होणारच. झालो पाहिजे. पेडगावला हिंद केसरी व्हायचं, बाकी नाही. आता आप्पा तुम्ही त्या बाह्यांचं नाव घेतलं, इकडे या तुम्ही. तुमच्या सगळं अशी जवान मंडळ आहे ना, सगळी असते ती. आता मी सांगितलीच की अशी लोक तर असते ती वयस्कर, पण कायम दिसते ती. ह्यांचं काय काय सहकार्य असतं? सहकार्य लय आहे त्याचं. सांगितलं की त्याला काय इथली महत्वाची मेहनत करायला माणूस आहे ना, आणि हक्काचा आहे, म्हणजे बारका भाऊच आहे. इथलं जी सगळं आहे, संजू भाऊला मी जर नसतो तर आज माणूस पाहिजे, आम्ही दोघं करू शकत नाही ना. तसं आमच्या खांद्याला खांदा लावून असतोय तो आज. बाकीच्या गोष्टी म्हणजे बैल झोपायला, व्यायामाला आज म्हणजे त्याला सांगायला लागत नाही, कंटिन्यू असतो सोबत. एक बैल सांभाळायचे म्हणलं तर भैया तुम्हाला माहित आहे काय काय कष्ट लागतं किंवा काय असतं, कारण जास्त कॅमेरा पुढे येत नाही ते. असतो मैदानात बैल राहिना बिना भारत बिरत सगळे म्हणजे घेऊन तुझं असतोय. मित्रांनो, आपण आपणच्या फौजी पण आहे ती. फौजी आहे इकडं. फौजी, आता तुम्ही देश सेवा करून आलाय, रिटायर झालाय, बैलगाडी क्षेत्राचा नाद करायला लागलाय, आणि आपणच्या सारखी जी लोक आहेत ती बैलगाडी क्षेत्रात नामांकित त्यांच्या संपर्कात आलाय, 100% तुमचं बी नाव होणार आहे. काय वाटतं ज्यावेळेस आपणच्या सोबत असतं त्यावेळेस? आप्पांच्या सोबत असतो त्यावेळेस आम्हाला काय टेन्शन नसते. आप्पांच्या नादासाठी आम्ही त्यांना लय सहकार्य करतो. आप्पा कुठला बैल घालायचा किंवा काय करायचं, आपल्या गावचं नाव, आपल्या आप्पांचं नाव, उत्तम शेठ गवळी यांचं नाव कसं मोठं व्हावं हे आम्ही प्रयत्न करतो. आणि बैलांची लय मेहनत करून घेतो आम्ही. तिथं आवताला म्हणावं, बैलगाडीला झुपून त्यांचा व्यायाम करून. आता हे मुंबईवरनं बैल आलाय काल, पण आज किती बैल खुश आहेत. बरोबर. त्यासनी ह्या वातावरणात कसं क्लायमेट पाहिजे, कोटू बांधला पाहिजे, थंडीच्या दिवसात काय तिची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं म्हणजे आम्ही इथं संजू ड्रायव्हर ही बसून आम्ही प्लॅन करून त्यांना हिट कशी दिली पाहिजे, बैल म्हणजे उभारत राहिला पाहिजे, बरोबर, बैल सर्दी झाली त्याला काय करावं ही. आणि भरपूर लोक आहेत ती अशा आयुर्वेदिक औषधवाली ही आम्हाला ती सपोर्ट करते. एक फोन करीस तर हिथे येते ती. आणि आमचं एवढंच स्वप्न आहे, उद्याच्या पेडगाव मैदानासाठी आमच्या रायण्यानं
हिंद केसरी व्हावा हा. हे गावची स्वप्न आहे. या शाळगाव गावचे लोक एक 10 दिवस झालं म्हणते ते आपली बैल आली का हा. नाही. बैल शेठची आहे ती मुंबईची, पण आमच्या आमच्या घरातली आहे ती. बरोबर ती शेठ लोक येते ते अड्ड्यात आमच्यापाशी बसणार, पण दिवसभर त्यांना काय काळजी नाही या बैलांची ही. आम्ही असलो की काय ते खुश असते. बरोबर. आणि आमच्या गावचं एवढं नाव मोठं झालं या शाळगावचं ही सगळ्या महाराष्ट्रात. बरोबर. शाळगाव म्हणले की रायना बाहेरचे लोक आलेली बैल बघून जाते तिथं दावणी येऊन भेट देऊन. एवढं प्रेम आहे या बैलांचं. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया सगळ्या आप्पांच्या टीमला किंवा आप्पांच्या दावणीला की जी त्यांनी इच्छा व्यक्त केली 100% रायना त्यांची इच्छा पूर्ण करायला. अशीच आप्पांच्या दावणीला हिंद केसरी बैल घडत राहतील. आप्पा धन्यवाद. धन्यवाद.